वाटते. या मूर्तीचं नाव आहे पेशवा. ही सुद्धा छान सजवलेली आहे. डायमंड, हिरे, पिंक कलरचा असा धोतर लावलेला आहे. पेन जोठे या गावामध्ये या दादा स्वप्नील पाटील हे आज आपल्याला प्रणव आर्टमध्ये आपल्याला सर्व मूर्तींची माहिती सांगणार आहे. नमस्कार, सारिकाच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी जाणार आहे पेन जोठे या गावामध्ये. या गावामध्ये आपण गणपतीच्या अशा सुबक आणि सुंदर मूर्त्या बघणार आहोत. इथे मूर्त्या कशा बनवतात आणि या मूर्त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातात. तर आज आपण या जोहे गावामध्ये जाऊया. तुम्ही हांबरापूर या गावामध्ये एंटर केले तर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला गणपतीच्या कारखाने दिसतील. भरपूर असे गणपती इथे तयार केलेले असतात. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही ह्याला अशा बऱ्याच अशा मूर्त्या बघायला मिळतात. मी जोठे गावामध्ये येऊन पोचलेले. आज आपण प्रणव आर्ट्समध्ये जाणार आहोत. यांच्या सुबक आणि सुंदर अशा मूर्ती बघणार आहोत. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे बघू शकता तुम्ही भरपूर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील. आता गणपती लवकरच आलेले आहेत. 1 महिना सुद्धा नाही राहिला गणपतीसाठी. इथे भरपूर अशा मूर्ती तयार करून ठेवलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत सर्व मूर्तींचं रेट काय काय आणि प्रत्येक मूर्तीचा अवतार काय तो सुद्धा आपण बघणार आहोत. दादा स्वप्नील पाटील हे आज आपल्याला प्रणव आर्टमध्ये आपल्याला सर्व मूर्तींची माहिती सांगणार आहे. माऊली आहे. प्राईस किती आहे? सर्व आपलं आता ह्या सर्व आपल्या 3 फुटाच्या फोटो एक लाईन मध्ये सर्व 2.5 फुटाचे. हा ऑनलाईन आता मला असं वाटतं की 10 दिवसाचा हा 31 तारखेनंतर बुकिंग आपली घरगुती बंद होईल. आणि आपण जेवढा शेतकरी तेवढा आपण काम तर ऑनलाईन बुकिंग तुम्ही जे आपले नंबर टाका ऑनलाईन बुकिंग आपण करतो. तरी कस्टमर आपल्या शॉपमध्ये पण येतात बुकिंगसाठी. सर्व ऑल इंडिया सर्व बाहेर हा सर्व आता होलसेल आपण ऑर्डर केलं. आता ते घरगुतीसाठी आता आहे राहिले तर आपले घरगुती म्हणजे आपले मुंबई वगैरे दुकान हा म्हणजे माझ्या वडिलांपासून धंदा आहे आमचा. मिनिमम तिथे आम्हाला 8 वर्ष झाले आणि घरात आमच्या वडिलांपासून 30-35 वर्ष धंदा आहे आपला वडिलांपासून.
त्या मूर्तीला तुम्ही जर सर्व काम बघितलं तर तुम्हाला जिवंत पडलं डोळे वगैरे तुम्हाला जिवंत व्हायचं काम आहे. पेंटिंग झाली पण डायमंड सुद्धा काम केलेलं आहे. कॉम्बिनेशन देतो तसं म्हणजे मूर्तीला काय सूट होईल तसं आपण कपडा मारतो किंवा डायमंड मारतो असं काम असतं. तर 3 फुटाची मूर्ती कितीपर्यंत पर्यंत होईल? मिनिमम असतो 13,000 14,000 असे. असं काम केलेलं आहे. हा मूर्तीच्या नुसार तो दगडूशेठ जास्त महाग आहे. दगडूशेठचं काम जास्त असतं. मूर्तीला दगडूशेठ दिवसामध्ये एकच होतो. मूर्ती अशा बोलतो 2-3 होतात पण दगडूशेठ महाग असतो. जसं मूर्तीचं काम होतं तसं आपली किंमत असतो. ज्वेलरी पण जास्त करायला लावतो. हां जसं मूर्तीचं काम तसं पैसे असतात. जास्त मूर्ती म्हणजे सर्वच जातात 20-30 जातात सर्वच जातात. जास्त चालतं मार्केट मागणी बोललात तर आता दगडूशेठला असतो मागणी आणि बऱ्याच मूर्त्या काही काही आपल्या बऱ्याच मूर्त्याला मागणी असतो. 12 महिने काम चालू असतं. आमचं वर्षभर असतो चालू आहे. हां आता म्हणजे एकदा देव्या झाल्या की 1-2 महिने गॅप टाकतो तो चालू करतो. तुला ते ह्या किती होतं? या किती फुटाच्या मूर्ती तर आहेत? हे सर्व आपल्या 2 चर्चेला आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला 2 फुटाच्या दिसत असतील. 2 फुटाची जर मूर्ती दिली तर ती पण त्या मूर्तीनुसार प्राईज आपली असते म्हणजे जसं मूर्तीचं काम आहे तसं प्राईज आहे. मिनिमम 7,000 म्हणून स्टार्ट आहे. 2 फुटाची जर घेतली तर तुम्हाला 7,000 पासून स्टार्ट स्टार्ट आहे आहे. हां. जसं वर्क असेल तसे तुम्हाला पैसे पडतील. जर तुम्हाला इथून जर कुठली व्हिडिओमध्ये फोटो आवडला तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मी खाली नंबर देत आहे तिथे तुम्ही यांच्या व्हॉट्सअपला तो फोटो पाठवून तुम्हाला एक घरपोच ऑनलाईन डिलिव्हरी करते. जर तुम्हाला कुठली आवडली तर डिलेवरी नाही करत आपण. डिलेवरी नाही करत. डिलेवरीला नाही टाईम तेवढा. ऑनलाईन नाही का ऑनलाईन बुकिंग करू पण मूर्ती तुम्हाला इथे घ्यायला लागेल. ते इथे येऊन तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर ऑनलाईन पाठवून ऑनलाईन बुकिंग करतो डिलेवरी नाही करत. डिलेवरीला भरपूर आहे कॉल पण डिलेवरी नाही आम्हाला नाही तेवढं. इथे तुम्हाला गौराईच्या छान अशा सुबक मूर्त्या दिसत असतील. गौराईला छान अशी साडी लावलेली आहे. छान असं दागिने सुद्धा घातलेले आहे. इथे सुद्धा गौराईची मूर्ती आहे. इथे तुम्हाला सजवून पूर्ण दागिने सुद्धा घालून या गौराई तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर गणपती बाप्पा सुद्धा आहेत. गणपती बाप्पाला सुद्धा छान असं सजवलेलं आहे डायमंड ज्वेलरीमध्ये. इथे तुम्हाला 2 फुटापासून ते भरपूर अशा 7 ते 8 फुटापर्यंत सुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्त्या मिळतील. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. या मूर्तीचे नाव आहे चौरंग. छान असा पिवळा पितांबर लावलेला आहे या गणपती बाप्पाच्या. इथे तुम्हाला दिसत असेल ही 3 फुटाची मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा आहे. इथे तुम्हाला मूर्ती दिसत असेल ही मूर्ती आहे दगडूशेठ हलवाई. ही मूर्ती छान अशी ज्वेलरीमध्ये सजवलेली आहे. डायमंड सुद्धा लावलेले आहेत या मूर्तीला. त्याचबरोबर इथे या मूर्तीचं नाव आहे पेशवा. ही सुद्धा छान सजवलेली आहे. डायमंड हिरे पिंक कलरचा असा धोतर लावलेला आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघून तुम्हाला जर कुठली यातली मूर्ती आवडली असेल तर त्या मूर्तीचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून इथे खाली मी त्यांचा फोन नंबर देत आहे. या फोन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही ही मूर्ती ऑनलाईन सुद्धा मागू शकता किंवा तुम्ही इथे येऊन सुद्धा ही मूर्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. छान अशा सुबक इथे मूर्ती तयार करतात. आता तुम्ही बघत असाल ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. या मूर्तीचा अवतार आहे स्वामींचा अवतार दिलेला आहे या मूर्तीला. ही मूर्ती सुद्धा 3 फुटाची आहे. ही जी मूर्ती आहे या मूर्तीचे नाव आहे शिवरेकर. ही मूर्ती आहे 3 फुटाची. छान अशी ही मूर्ती वाटते. व्हाईट कलरचा पितांबर लावलेला आहे आणि सजवलेलं खूप छान आहे. डायमंड मध्ये सजवलेलं आहे. ही मूर्ती दिसत आहे या मूर्तीचं नाव आहे त्रिशूल. ही सुद्धा 3 फुटाची मूर्ती आहे. आता आपण बघणार आहोत 2 फुटाच्या मूर्त्या. इथे ही 2 फुटाची मूर्ती आहे. या मूर्तीचं नाव आहे कैंची.
छान अशी मूर्ती सजवलेली आहे. त्याचबरोबर इथे ही सुद्धा 2 फुटाची मूर्ती आहे. या गणपतीचं नाव आहे मोर बालमूर्ती. हा पण 2 फुटाचा गणपती आहे. याचं नाव आहे गट्टू. तुम्हाला खाली इथे दिसत असेल. प्रत्येक गणपतीला असं वेगवेगळे नाव आहे. हा लालबागचा राजा आहे. ही सुद्धा 2 फुटाची मूर्ती आहे. छान असं डेकोरेशन केलेलं आहे. इथे तुम्हाला या प्रणव आर्ट मध्ये डेकोरेशन आणि ज्वेलरी 1 नंबर अशी मिळेल. इथे जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं नाव आहे अघोरी. ही 2 फुटाची मूर्ती आहे. छान असं पांढऱ्या कलरचा धोतर लावलेला आहे. इथे तुम्हाला दगडूशेठ हलवाईची मूर्ती दिसत आहे. छान अशी गुलाबी रंगामध्ये धोतर लावलेला आहे. ही किती फुटाची? 2.5 फुटाची. वरची किती आहेत? त्या 2.5 आहेत का? आणि या त्या सुद्धा 2.5 फुटाच्या इथे तुम्हाला मूर्त्या मिळून जातील. 2.5 फुटाची किंमत किती? 10-11 हजार रुपये. तुम्ही जर 2.5 फुटाची मूर्ती घेतली तर 10 ते 11 हजार रुपयाला ही मूर्ती तुम्हाला पडेल. कारण त्यांचं कामही तसं आहे. तुम्ही डायमंडचं काम बघत असाल. धोतर सर्व काम एकदम डिटेलिंग खूप छान अशी केलेली आहे. त्याच्यामुळे इथे प्राइस सुद्धा जास्त तुम्हाला पडेल. पण गणपती 1 नंबर दिसतात. इथे तुम्हाला ही 3 फुटाची मूर्ती दिसत असेल. ही मूर्ती जी तुम्ही बघता ही 3.5 फुटाची मूर्ती आहे. हिची प्राइस तुम्हाला ते 18,000 रुपये पडेल. या मूर्तीचं काम खूप छान केलेलं आहे. डायमंड वर्क पूर्ण मूर्तीला केलेलं आहे. ही गणपती बाप्पाची मूर्ती ही 2.5 फुटाची आहे. हिची प्राइस तुम्हाला 9,500 रुपये पडेल. आणि ही जी मूर्ती आहे ही सुद्धा 2.5 फुटाची आहे. या मूर्तीची किंमत तुम्हाला 10,500 रुपये पडेल. छान अशी मूर्ती आहे. मोरावर बसलेली आहे. ही मूर्ती आहे ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. हिची प्राइस 11,500 रुपये. ही सुद्धा छान अशी ज्वेलरीमध्ये डिझाईन केलेली आहे ही मूर्ती. तुम्हाला जर या मूर्त्या ऑर्डर करायच्या असतील तर मी इथे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देत आहे. इथे तुम्ही ऑनलाईन सुद्धा या मूर्त्या विकत घेऊ शकता. इथे तुम्हाला ही 2 फुटाची मूर्ती आहे. या मूर्तीची प्राइस तुम्हाला 8,000 रुपये पडेल. ही सुद्धा 2 फुटाची मूर्ती आहे. हिची पण तीच प्राइस आहे 8,000 रुपये. ही माऊलीचा अवतार आहे या बाप्पाचा. आणि डायमंड वर्क खूप छान केलेलं आहे. ही जी मूर्ती आहे ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. या मूर्तीची प्राइस आहे 10,000 रुपये. ही मूर्ती ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. या मूर्तीचं नाव आहे सोफा. ही 10,000 रुपयाला पडेल. छान अशी मूर्ती आहे. इथे तुम्ही काम बघू शकता. प्रणव आर्ट्सचं खूप छान असं हे काम केलेलं आहे मूर्तींवर. ज्वेलरी डायमंडमध्ये धोतर. गणपती बाप्पाची मूर्तीचं पॉलिश करायचं काम चालू झालेलं आहे. तुमचं नाव काय? पारस. हे दादा आहेत. इथे या मूर्तीला पॉलिश करतात. त्याच्यानंतर रंग द्यायचं काम असतं. पॉलिश केल्याच्या नंतर इथे गणपतीच्या मूर्तीला कलर द्यायचं काम चालू आहे. तुमचं नाव काय? इथे गोल्डन कलर देतात. ही मूर्ती कुठली? नाव काय मूर्तीचं? या मूर्तीचं नाव पेशवा आहे. इथे कलर करायचं काम चालू आहे. दादा तुमचं नाव काय? कुणाल पाटील. हे दादा आहे. तिथे गणपती बाप्पाच्या
मूर्तीला डायमंडचं वर्क करतात. इथे डायमंडचं वर्क केल्याच्या नंतर इथे धोतर लावायचं काम चालू आहे मूर्तीला. इथे मूर्तीच्या डोळ्यांना रंग द्यायचं काम चालू आहे, एकदम डिटेलिंग बारीक अशी. तुमचं नाव काय दादा? राजपाल. तुम्ही जर प्रणव आर्टमध्ये आलात आणि तुम्हाला ते डिस्प्लेला जे मूर्ती दिसतात गणपती बाप्पा, इथे येऊन तुम्ही ते त्यांचे डिटेलिंग आणि काम कसं करतात हे तुम्ही बघू शकता. प्रत्येकजण वेगवेगळं काम करतं. कोण डायमंडला असं, कोण पेंटिंग, प्रत्येकाचं वेगवेगळं काम असतं आणि ते गणपतीसुद्धा तयारी इथेच करतात. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गणपती बाप्पाच्या मूर्त्या कशा पेंटिंग करतात आणि त्यांचे रेट काय हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. इथे मी स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देत आहे. या नंबरवर तुम्ही कुठला तुम्हाला जो फोटो चांगला व आवडत असेल तो फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या कारखान्यामध्ये येऊन इथून तुम्ही मूर्ती घेऊन जाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.